नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी म्हणजे अशी आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये येणार होता, त्याचा पुढचा हप्ता कधी येणार आहे, आपण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा, आता आपण बघणार आहोत की PM किसान निधी सन्मान योजना जे पंतप्रधान मोदी यांच्या नावाने चालते, या योजनेचे 2,000 रुपये वर्षाला 3 वेळा दिले जाते, 6,000. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र सन्मान किसान सन्मानसाठी 6,000 रुपये वर्षाला दिले जाते. म्हणजे वर्षाला आता 12,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला येणार. पण त्या PM किसान सन्मान निधी योजनेचे जे 2,000 रुपये आहे, हे 2,000 रुपये रक्कम येणाऱ्या कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला येणार ही माहिती बघणार. बघा, तर आपण एक ट्विटर अकाउंट आहे PM किसान सन्मान निधी योजनेचा. या ट्विटर अकाउंटवर आपण गेलो की आपल्याला हे दिसतंय, इथे दिसतंय PM किसान सन्मान निधी योजना ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी द्वारा 5 अक्टूबर 2024 को महाराष्ट्र के वाशिम PM किसान की 18वीं किस्त हस्तांतरित किया जाएगा. म्हणजे 5 ऑक्टोबर, येणाऱ्या 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीचा दौरा आहे महाराष्ट्रामध्ये, वाशिम जिल्ह्यात. आणि यामध्ये तेव्हा ही घोषणा करणार की तुमचे जे 2,000 रुपये आहे PM किसान निधी सन्मान योजनेचे, ते या 5 ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे कुठली, तर आता विधानसभा निवडणूक आहे, त्यामध्येच जे शेतकरी 2023मध्ये शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन उत्पादन जे शेतकरी आहे त्यांचं नुकसान झाला होता, त्याचे हेक्टरी 5,000 रुपयाची घोषणासुद्धा याच तारखेला करण्यात येईल अशी माहिती आहे. याच तारखेला म्हणजे 5 ऑक्टोबरलाच कदाचित तुमच्या अकाउंटमध्ये जे हेक्टरी 5,000 रुपये होते, कशाचे, तर नापिकी जे दुष्काळ झाला होता आणि ह्यांना प्रोत्साहन म्हणून 5,000 रुपये हेक्टरी देण्यात येणार आहे, त्याचीसुद्धा रक्कम 5 तारखेलाच तुमच्या अकाउंटला येऊ शकते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.